आज आपण करणार आहोत शिजवलेला भात, अख्खे मूग, तसेच मुरमुरे, पोहे सगळं मिक्स करून केलेले सांडगे. तर त्यासाठी आता हे सांडग्याचं आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. इथे सांडग्याचं मिश्रण इथे दिसत असेल तुम्हाला. सांडग्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. तसंच त्यात आता तिखट, मीठ यात घातलेलं आता मी सगळं पहिलेच घालून ठेवलेलं आहे सामान, व्हिडिओ लांबतो म्हणून. तर यात तिखट, मीठ, किंचित हळद टाकलेली आहे. सगळे तांदूळ जाड घ्यायचे आहे, रेशनचे तांदूळ असतात ते घ्यायचे आहे थोडेसे, आणि ते चांगले शिजवून त्यात अख्खे मूग भिजवलेले 1 ग्लासभर मूग त्यात टाकले आहे. आणि ते सगळं शिजवून घेतलं, खिचडीप्रमाणे ते शिजवून टाकायचं आहे. ते शिजवलं की त्यात मग हिरव्या मिरचीची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, तिखट, मीठ सगळं थंड झाल्यावर शिजवताना नाही तर मीठ टाकायचं फक्त शिजवताना, हळद आणि मीठ थोडंसं. आणि मग तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा, जिरं सगळं टाकून घेतलं आहे. आणि ते टाकल्यावर मग त्यात पोहे आणि मुरमुरे मिक्स करायचे आहे, कारण ते ओलं असते, आसट असते शिजवलेलं. त्यात आपण हे बाजूला मुरमुरे दिसत असेल तुम्हाला, हे मुरमुरे मी मिक्स करते त्यात, मुरमुरे, पोहे सगळे. आणि अशा प्रकारे हे असं कोरडं करून घ्यायचं आपल्याला. साईडने मी परडं आणि त्यावर प्लॅस्टिक अंथरलंच आहे. वड्या केल्या तेच परडं घ्यायचं आहे आणि तेच तसंच तिथे थापायचं आहे. आणि पूर्ण कडक झाल्याशिवाय ते पलटवायचं नाही. 1 दिवस पूर्ण कडक झाल्यावर मग पलटवायचं आहे, म्हणजे चिपकत नाही पूर्ण वाळले की. आणि पातळ पातळ आपण जसे वडे वगैरे तळतो तशा टाईप हातावर घेऊन पातळ ते टाकून द्यायचे. हे लवकर पोहे आणि हे लवकर भिजतात, त्यामुळे ते बारीक वगैरे करायची गरज नाही आहे. अशा प्रकारे आता हे आपण मिक्स करून घेतलं आहे. हात मी स्वच्छ धुतलेले आहे. हातानेच आपण करून घेऊ आता हे चमच्यापेक्षा. स्वच्छ हात धुवून हाताने एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्ण. अजून टाकेपर्यंत ते नरम होत राहतात पोहे मुरमुरे. असले तरी ते वाळेपर्यंत नरम होऊनच जातात पोहे, आणि याला वेळ लागत नाही. हे आसट असल्यामुळे ओलं आहे हे सगळं शिजवलेलं ते, त्यामुळे. आणि हे सगळं टाकल्यावर शिजवलं, ते शिजवणं झाल्यावर त्यात आपण कवळ्याचा किस, काकडी, कवळं आणि पत्ताकोबी ते सगळे किस घेतले आहे. 1 वाटीभर सगळे किस टाकले आहेत त्याच्यात. आणि ते सगळं ते जेव्हा गरम गरम शिजवलेलं असते तेव्हाच ते थंड व्हायच्या आत त्यात टाकून द्यायचे मिक्स करून, म्हणजे ते नरम होत राहते. अशा प्रकारे जोही किस असेल आपल्याजवळ भाज्यांचा, तो दुधी आणि लौकी, दुधी त्याचा किससुद्धा चालतो. जो असेल तो, गाजर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो ते. अशा प्रकारे आपला आता हा झालेला आहे गोळा. आता याचे आपण सांडगे करू. गोल गोल सांडगे आपल्या आवडीनुसार आपण जसे करायचे तसे आपण करू शकतो. प्लॅस्टिक असल्यामुळे हे कडक वाळले तर चिपकत नाही, निघून येतात. कडक वाळू द्यावं लागते फक्त उन्हात. हे 2 दिवस कडकडीत वाळले की हे खिचडीसोबत वगैरे तळलेली मिरची, खिचडी केलेली आणि हे सांडगे अप्रतिम लागतात. असे उन्हाळ्यात करण्यात येणारं वाळवण त्यातला हा प्रकार आहे. करून बघा तुम्ही, खूप टेस्टी लागतो.
कोणी फक्त दुधीचे करतात, दुधी लौकी घेऊन करतात, कोणी गाजर करतात, गाजर मुळा जे जे असलं त्याच्यात निघालेलं असतं. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्या भाज्या पोटात जातात. मुलं भाज्या वगैरे खायला पाहत नाही, असलं की आवडीने खातात. उन्हाळ्यात तळून खायलासुद्धा छान आहे. उन्हाळ्यात बनवून पावसाळ्यात तळून खायला छान. अशा प्रकारे आपण एक परडा आधीच तयार केलेला आहे. एक परडा आधीच तयार झालेला आहे आपलं. दुसऱ्या याच्यावर टाकणं चालू आहे. दुसऱ्या याच्यावर अशा प्रकारे करून बघा. मग अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार उन्हाळ्याचे असतात वाळवणाचे, ते आपण वेगवेगळे बघू. लोणचे ऑलरेडी लोणचं बारीक फोडीचं, मोठ्या फोडींचं, सरबत, कच्च्या कैरीचं, आंब्याचं पन्हं वगैरे उन्हाळ्याचे टाकलेलेच आहे. वड्या टाकल्या, मुगाच्या वड्या दाखवलेल्या आहे, मूगवडी, आता सांडगे दाखवलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही करा उन्हाळ्याचे पदार्थ. खा, स्वस्त खा आणि मस्त राहा. थँक्यू व्हेरी मच. या तर मग सांडगे वाळले की हे तळून दाखवेल, वाळले हे की तळून दाखवेल. 2 दिवसात कडक वाळतात. नंतर अजून 1-2 ऊन दाखवून याला आपण ठेवू शकतो. थँक्यू.